नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? पावसाचं तर काही चिन्ह दिसतच नाही. आता काय करायचं? देवाला प्रार्थना करायची, भरपूर पाऊस पडू देत. मुलांनो, आज शनिवार, आज गोष्टीचा वार. आज आपल्या गोष्टीचं नाव आहे शाहू महाराज. मुलांनो, काल 26 जूनला छत्रपती शाहू महाराज जयंती होती की नाही? ते कोल्हापूरचे राजे होते बर का. पण ते अत्यंत प्रेमळ, गुणी आणि ज्ञानी होते बर का. त्यांना खूप प्रेम होतं जे प्रजेबद्दल. त्यांच्या प्रजेमध्ये सगळे सुखी होते, कारण त्यांचं सगळीकडे लक्ष असायचं. एक दिवस की नाही, ते आपल्या घोड्यावरनं शिपायांना येऊन घोड्यावरनं जात होते बर का. बरोबर शिपाई होते. आणि मग ते जात असताना एका कोपऱ्यामध्ये एक मुलगा रडत बसलेला दिसला. मग त्यांना खूप वाईट वाटलं, हा मुलगा का रडतोय? मग त्यांनी घोड्यावरनं खाली उतरले आणि त्या मुलाजवळ गेले. आणि तो मुलगा पाहत होता, तो घाबरला की महाराज आपल्या जवळ आलेले आहेत. मग त्यांनी प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवल्यावर त्याला एकदम बरं वाटलं. मग त्यांनी विचारलं, तू का रडतो बाळा? तर तो म्हटला, मला खूप भूक लागलेली आहे आणि आम्ही फार गरीब आहे. माझ्याकडे कपडे पण नाही, माझे कपडे पण फाटलेत. तर ते म्हणतात, बरं बरं रडू नको हा. मग शिपायांना म्हणतात, या मुलाला पोटभर जेवायला द्या, त्याला छान कपडे घाला, अंघोळ घाला. मग शिपाई आणि म्हणतात, त्याला मग माझ्या पुढे आणून उभं करा नंतर. मग शिपाई त्याला आंघोळ घालतात, भरपूर जेवायला देतात, कपडे घालतात नवीन आणि मग महाराजांच्या पुढे आणून उभं करतात. मग महाराजांना तो एकदम छान दिसतो बर का. मग महाराज म्हणतात, आजपासून तुझी जेवणाची व्यवस्था राजवाड्यात होईल आणि उद्यापासून तुला शाळेत जायचंय. मग त्याला खूप आनंद होतो. महाराज म्हणतात, तुझ्या आईला जाऊन सांग, महाराजांनी मला शाळेत घातलंय. आणि तुझ्या आई वडिलांना सांग, तुम्हाला पण काम मिळेल आणि तुम्ही कष्ट करायचं आणि मग तुम्हाला पैसे मिळतील, म्हणजे तुम्ही उपाशी राहणार नाही. मग मुलाला खूप आनंद होतो. तो घरी जातो बर का आणि आईला सगळं सांगतो. आणि मग मुलगा तो शाळेत जातो. असे होते महाराज शाहू महाराज. त्यांना फार प्रेम होतं मुलांबद्दल, गरिबांबद्दल, सगळ्या प्रजेबद्दल त्यांना प्रेम होतं. मुलांनो, या गोष्टीत आपण काय शिकलो? गरिबाचे अश्रू पुसायचे आणि त्यांना आनंद द्यायचा. त्यांच्या सुखदुःखात आपण सामील व्हायचं. मुलांनो, मी तुम्हाला सरप्राईज म्हणून एक गोष्ट अजून सांगणार आहे शाहू महाराजांची. शाहू महाराजांच्या काळामध्ये एक गंगाराम कांबळे नावाचा एक माणूस होता बर का. तो चहा विकायचा, पण त्याच्याकडनं कुणी चहा पीत नसायचं, कारण त्यावेळेला फार जातीभेद मानला जायचा. खालच्या वर्गाच्या हातनं कुणी चहा प्यायचा नाही, असं कुणाच्या घरी काही खायचं नाही, त्यांना दूर लोटायचे. मग हे शाहू महाराजांना कळलं बर का. आणि मग शाहू महाराजांनी एक दिवस गंगारामला गाठलं आणि त्या गंगारामला सांगितलं की तुला मी आपल्या कोल्हापूरमध्ये चहाचं दुकान टाकून देतो, तिथं तू चहा विकायचा. मग दुकान टाकल्यानंतर त्याच्याकडे कुणी चहा प्यायला जात नव्हतं. पुन्हा ही बातमी महाराजांना कळली बर का. आणि मग महाराज म्हटले, बरं असं आहे काय? मग शाहू महाराजांनी 4-5 प्रतिष्ठित व्यक्तींना बरोबर घेतलं आणि स्वतः महाराज त्या दुकानात गेले आणि गंगारामला म्हटले, गंगाराम मस्तपैकी चहा बनव. गंगाराम घाबरला, अरे बापरे, आपल्या हॉटेलमध्ये तर आता महाराज चहा पिणार की काय? मग त्यांनी छान चहा बनवला आणि महाराजांना दिला, त्या प्रतिष्ठित व्यक्तींना दिला. पण ते प्रतिष्ठित व्यक्ती मनामध्ये चाचरत होती, अरे बापरे, असं कसं चहा प्यायचं ह्याचा, आता असं कसं चहा प्यायचा ह्याचा. मग स्वतः महाराजांनी चहा पिल्यावर सगळ्यांनी चहा पिला. महाराज म्हटले, गंगाराम एकच नंबर झालाय तुझा चहा, सांग किती पैसे द्यायचे चहाचे? गंगाराम म्हटला, महाराज तुमच्याकडनं पैसे नाही घेणार. तर महाराज म्हटले, गंगाराम हे तुझे कष्टाचे पैसे आहेत, ते तुला घ्यायला पाहिजेत. मी फुकट कोणाचाही चहा पिणार नाही किंवा कुठलीही वस्तू खाणार नाहीये फुकट. प्रत्येकाची कष्टाची कमाई असते ती. मग महाराज त्याला पैसे देतात. मग आजूबाजूला जाणारी लोक बघतात की नाही, महाराज गंगारामच्या दुकानात चहा पितात. अरे महाराज जर चहा पितात गंगारामच्या दुकानात, तर आपण पण प्यायला पाहिजे.
मग महाराज गंगारामला म्हणतात, गंगाराम उद्यापासून मी रोज तुझ्या दुकानात येऊन चहा पिणार आहे. आणि मग हे वाक्य सगळेजण ऐकतात आणि मग सगळेजण गंगारामच्या दुकानात जाऊन चहा पितात. म्हणून खालच्या जातीचा वरच्या जातीचा असा भेदभाव करायचा नाही. आपण या गोष्टीतनं काय शिकलोय मुलांना? जाती भेद कधी करायचाच नाही. आता नाहीच आहे जाती भेद. आपल्या इथं आता सगळं गेलं म्हणजे सगळेजण एकमेकांबरोबर आनंदाने राहतात. कोणाची जात काही असली तर एकमेकांबरोबर बोलतात, आनंदाने राहतात. पण पूर्वी फार जातीभेद होता बर का. म्हणून आपण जातीभेद करायचं नाही. सर्व धर्म समभाव असं शिकवलंय की नाही आपल्या पुस्तकात. आवडली का गोष्ट? गोष्ट आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरायचं नाही.